मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा येथे महारक्तदान संकल्प शिबिराचा शुभारंभ मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची उपस्थिती। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सातारा येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कला वाणिज्य महाविद्यालयाच्या आवारात मंगळवारी सकाळी 10:30 वाजता रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर दीप प्रज्वलन करून शिबिरास प्रारंभ झाला। मंत्री भोसले यांनी रक्तदात्यांची आवर्जून चौकशी केली। सातारा जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये, सर्वसामान्यांना रुग्णांसाठी रक्त लवकर उपलब्ध व्हावे ही या शिबिराच्या आयोजनामागील भूमिका आहे, असे मंत्री भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। त्यांचा वाढदिवस आहे। मी सातारामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यात सर्व ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर घेण्याचा निर्णय झाला होता। आज सातारमध्ये सुद्धा इथं भव्य रक्तदान शिबिर होत आहे। फार रवींद्रजींच्या वाढदिवसाला सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद रक्तदात्यांनी दिलाय, त्यांचं मी पहिलं तर स्वागत करतो, मनापासून आभारी मानतो। त्याचबरोबर आज आपले सगळ्यांचे नेते आणि ज्यांच्याकडे म्हणजे मार्गदर्शनाखाली आपण काम करतो, देवेंद्रजींना वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीनं सातारा जिल्हावासियांच्या वतीनं मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हाताने महाराष्ट्राची आणि त्याचबरोबर देशाच्या प्रगतीमध्ये, देशाच्या वाटचालीमध्ये सुद्धा, राज्याच्या वाटचालीमध्ये सुद्धा त्यांचं नेतृत्व जे आहे ते असंच कार्यरत राहावं ही आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो। त्याचबरोबर मी माझी अजून सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे, सर्वांनी आज दिवसभरामध्ये रक्तदान करावं। आपल्याला माहित आहे की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, ही रक्ताची गरज कोणालाही कधीही लागू शकते। आपले नातेवाईक, पाहुणे, मित्रपरिवार कुठं काही ऍक्सिडेंट झाला मग रक्ताचा तुटवडा हा आपल्या साताऱ्यामध्ये नसावा, हा या निमित्तानं एक सामाजिक प्रयत्न आहे। मग सगळ्यांनी या प्रयत्नाला, या उपक्रमाला साथ द्यावी। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अक्षय ब्लड बँकेच्या वतीने इथं सगळं नियोजन आपण केलंय, मी सगळ्यांनी यावं आणि रक्तदान करावं अशी विनंती सातारा भाजपच्या वतीनं मी करतो। परत एकदा देवेंद्रजी फडणवीस यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना पण वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो, दादांचा पण वाढदिवस आहे, त्यांना पण शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी रक्तदान करावं हे आवाहन। माथाडी चळवळीचे पाठबळ आणि कायम निष्ठावंत राहिल्याने प्रदेशाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी मिळाली। आमदार शशिकांत शिंदे, नवी मुंबई माथाडी कामगार चळवळीतर्फे विशेष सत्कार। ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचा कायम निष्ठावंत राहिलो म्हणूनच मुंबईतील माझगावपासून सुरू झालेला राजकीय प्रवास आज पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत येऊन पोहोचला आहे। माथाडी चळवळीने मला बळ दिले, ताकद दिली आणि लढण्याची उर्मी दिली। आयुष्याच्या आणि राजकारणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत माथाडी हित पाहूनच काम करणार आहे, माथाडी चळवळीला न्याय मिळवून देणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला। पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याबद्दल मुंबईतील विविध माथाडी संघटनांच्या वतीने आणि माथाडी कामगारांच्या वतीने मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता नवी मुंबईमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व नवी मुंबई बाजार समिती आवारातील व्यापारी, व्यावसायिक, वाहतूकदार आणि कामगार यावेळी उपस्थित होते। राज्य सरकारने माथाडी कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी पक्षविरहित सर्व माथाडी कामगार नेत्यांनी एकत्रित येऊन सरकारपुढे प्रबळपणे बाजू मांडली। त्यामुळे सरकारने माथाडी कामगारांना विश्वासात घेऊनच कायद्याची रचना करणार असल्याचा शब्द दिला असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी अभिमानाने सांगितले। ज्या पद्धतीने तिथे जागृती आणि जनजागृती करणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आक्रमकतेने रस्त्यावर उतरण्याची ताकद असलेला कदाचित मी कार्यकर्ता असेल म्हणून माझी निवड केली असेल।
त्यात दुसरा असा विषय होता, ती आक्रमकता सुद्धा मी माथाडी चळवळीतून शिकलो, याचा निश्चितपणे फायदा झाल्याचा उल्लेख करतो. महाराष्ट्रातली आपली बलाढ्य आपले ही संघटनेची चळवळ आहे, ही ताकद आहे. आणि हा ताकदीचा परिणाम का होतो? 1999 साली मला जावलीमधून तिकीट दिली. त्यावेळेला त्यांना कल्पना नव्हती की नवीन पक्ष स्थापन झाल्यानंतर एका माथाडी कामगारांना जर तिकीट दिली तर 5 मतदारसंघामध्ये आमदार निवडून येऊ शकतात. हा दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. आणि म्हणून मुत्सद्दीपणाने घेतलेला निर्णय, अशा नेतृत्वाच्या बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, चारदा नव्हे, 4दा मी आमदार झालो. आणि आमदार होताना मला अभिमान आहे, आजही अभिमान आहे, की त्यावेळेला सगळेजण अगदी घराघरामध्ये जाऊन माझ्यासाठी प्रचार करत होते. ते समोर कार्यकर्ते आणि माथाडी कामगार होते. माझगाव ताडवाडीपासून सुरू केलेली ही आदरणीय शिवराव पाटील साहेबांच्या विरुद्ध कार्यप्रणाली, त्यांच्यावर सुरू केलेला वाटचाल, आणि या वाटचालीच्या माध्यमातून आज मी इथपर्यंत पोहोचलो. पण तेव्हापासूनची जी आपली नाते आणि आपलेपणा आहे तो मी जपण्याचा प्रयत्न केला. आणि हा जपण्याचा प्रयत्न करत असताना एकच गोष्ट मुद्दाम उल्लेख करतो, या सर्वांच्या पाठीमागे माथाडी चळवळ ही माझी शक्ती होती. माणूस नाव कमवतो, माणूस मोठा होतो, पण मी अभिमानाने सांगतो, मी मंत्री झालो असतो, पद मिळालं असतं, पण मी ज्या वेळेला जायचो मला अनेक कार्यकर्ते बोलायचे, कशाला थांबलाय, आता सत्तेमध्ये जाऊया, सत्तेमध्ये जाऊया, सत्तेमध्ये जाऊया. कोरेगाव मधले बोलायचे, सगळीकडे सातारा जिल्ह्यात जिथे जिथे सगळे बोलायचे, चला जाऊया सत्तेमध्ये. मी त्यांना एकच सांगितलं, आपण मिळवलं काय होतं? माझगाव मधून मी आमच्या बरोबर मी इतका आमदार मंत्री होऊ शकत कोणाला माहित नव्हतं. पण मिळालं, ज्यांच्यामुळे मिळालं ते विसरायचं नाही, हा माझा तत्व होतं. आणि मला अभिमान आहे, मी निष्ठेने राहिलो. सगळेजण मला म्हणायचे एकच निष्ठावंत आहे. ही बिरजावली पण फार मोठी आहे, ही उपमा पण फार मोठी आहे. आणि त्याचं फलित असं झालं की निष्ठेने राहिलेल्या तर मला एवढा फायदा झाला की मी आज राज्याचा अध्यक्ष झालो, याची मला पोचपावती मिळाली. आरोग्य संवर्धनाचे उपक्रम हाती घेऊन कोरेगाव मतदारसंघ आरोग्यदायी बनवणार डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे. कोरेगाव येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे राज्यातील गोरगरीब जनतेला दिलासा मिळाला आहे. त्यांच्या प्रतिमेला साजेसा असा रक्तदानाचा सेवाभावी उपक्रम असंख्य रक्तदात्यांच्या सहभागाने कोरेगावात यशस्वी झाला आहे. नजीकच्या काळात आरोग्य संवर्धनाचे वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आरोग्यदायी बनवणार आहे, असे प्रतिपादन भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी केले. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे महाराष्ट्र नायक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोरेगावच्या शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे मंगळवारी सकाळी 10 वाजता भव्य महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, पंचायत समितीचे माजी उपसभापती भास्कर कदम, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, युवा सेनेचे तालुका प्रमुख धनवान कदम, भाजपचे शहराध्यक्ष दीपक फाळके, भाजपचे उपाध्यक्ष शुभम माने यांच्यासह भाजपच्या विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जवानसिंग घोरपडे, लासूर्णे येथील माजी सरपंच प्रशांत संगपाळ, दीपक कांबळे, प्रशांत पवार, नगरसेवक साई प्रसाद बर्गे, सागर विरकर, प्रीतम शहा, अजित बर्गे, अमोल माने, सागर निकम, श्रीकांत बर्गे, दीपक कांबळे, रशीद शेख, श्रेयस काने, अमोल बर्गे, गौरव खवळे, सुमित देंडे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख उज्ज्वला बर्गे, महिला मोर्चा पदाधिकारी नलिनी बर्गे, उज्ज्वला बर्गे, पल्लवी शिंदे, श्यामल शिंदे,
शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, आजी माजी नगरसेवक, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध गावचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव येथे स्मारक येथे ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कोरेगाव मंडलाकडून हे आयोजन आहे आणि देवेंद्रजींनी ज्याप्रमाणे आवाहन केलं की फ्लेक्स बाजी न करता माझा वाढदिवस हा ब्लड डोनेशन कॅम्प आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जी काही आपल्याला दान करायचं आहे त्याच्यामध्येच फक्त जमा करण्यात यावं, ते देवेंद्रजींचं आव्हान स्वीकारून आम्ही पूर्ण कोरेगाव मतदारसंघामध्ये तिन्ही मंडळामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी कोरेगाव तालुका यांच्या वतीनं आपल्या महाराष्ट्राचे फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या नेत्या सौ प्रियाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं आम्हाला सर्वांना आव्हान केलं की बॅनरबाजी न करता खऱ्या अर्थानं तुम्ही रक्तदान शिबिर व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपल्याला होईल तेवढी मदत करा, आणि त्याच भावनेतून आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी आज ब्लड डोनेशनचं कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. त्या अर्थानं देवाभाऊंनी जे आम्हाला आव्हान केलंय की हे जे रक्तदान होणार आहे यामधून आपल्या गोरगरीब जनतेतील अनेक लोकांचे जीव या ठिकाणी वाचणार आहेत, आणि खऱ्या अर्थानं हा वाढदिवस एक सामाजिक भावनेतून, एक सामाजिक भान राखून एक चांगला उपक्रम, आणि मला वाटतं की खऱ्या अर्थानं देशातील एक नवा विक्रम या ठिकाणी आज नक्की होईल. कोरेगाव तालुक्यातील 3 जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी 9 हरकती दाखल. तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांची माहिती. सातारा जिल्हा परिषदेची व कोरेगाव तालुक्यातील पंचायत समितीची प्रारूप गट व गण रचना काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आली होती. प्रकाशित केलेल्या गट व गण रचनांवर हरकती दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत सोमवार दिनांक 21 जुलै अखेर 3 जिल्हा परिषद गट व 4 पंचायत समिती गणांसाठी एकूण 9 हरकती सूचना दाखल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी मंगळवारी दुपारी 4 वाजता दिली. पुणे विभागीय आयुक्त यांच्यासमोर दिनांक 28 जुलैपासून हरकती सूचनांवर सुनावणी होणार आहे. वॉटर स्टेशन सातारा रोड कुमठे गटासह आंबोडेसमत वाघोली सातारा रोड कुमठे गणांसाठी हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. आंबोडेसमत कोरेगाव या गावाचा वॉटर स्टेशन गट आणि आंबोडेसमत वाघोली गणात समावेश करण्यात आला आहे. त्याऐवजी या गावाचा समावेश सातारोड गट आणि सातारोड गणामध्ये करावा अशी मागणी करणाऱ्या एकूण 6 हरकती दाखल झाल्या आहेत. चंचळी घाडगेवाडी या गावाचा समावेश सातारोड गट आणि सातारोड गणामध्ये झाला आहे. त्याऐवजी या गावाचा समावेश कुमठे गट आणि कुमठे गणामध्ये करावा अशी एक हरकत दाखल झाली आहे. रुई बोरजाईवाडी या गावांचा किनी गणाऐवजी कुमठे गणामध्ये समावेश करावा अशी मागणी करणारी एक हरकत दाखल झाली आहे. त्याचबरोबर भीमनगर दरे या गावाचा समावेश सातारोड ऐवजी आंबोडेसमत वाघोली गणामध्ये समावेश करावा अशी एक हरकत दाखल झाली आहे, अशी माहिती तहसीलदार डॉक्टर कोडे यांनी दिली. कराड तालुक्यातील 3 जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सातारा आणि सांगली जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी केले हद्दपार. गुन्हेगारांमध्ये खळबळ. कराड तालुका परिसरातील सातत्याने शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील 3घांना सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी 2 वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे कराड तालुक्यातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेमार्फत मंगळवारी सायंकाळी 5 वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. टोळी प्रमुख रितेश सर्जेराव घारे वय 22 वर्ष राहणार घारेवाडी. टोळी सदस्य शिवराज महादेव कुंभार वय 29 वर्ष राहणार शुक्रवार पेठ कराड आणि संग्राम अशोक पवार वय 23 वर्ष बालाजी कॉलनी आगाशिवनगर मलकापूर यांच्यावर दरोडा टाकणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा मारामारी करून दुखापत पोहोचवणे, शिवीगाळ दमदाटी करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. कराड तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे संपूर्ण सातारा व सांगली जिल्ह्यातून 2 वर्ष हद्दपार करण्याचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक तुषार दोशी
जोशी यांच्याकडे सादर केला होता। या प्रस्तावाची चौकशी कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी केली होती। कराड तालुका परिसरामध्ये या टोळीने गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल न करता गुन्हेगाऱ्या कारवाया चालूच ठेवल्या होत्या। त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे कराड तालुक्यातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता। या प्रकरणी पोलीस अधीक्षक जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली। त्यांनी या टोळीस संपूर्ण सातारा व सांगली जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपारीचा आदेश पारित केला आहे।